पुढची बातमी आहे मुंबईकरांची चिंता वाढवणारी। आधीच मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोय। त्यातच आजपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं बेमुदत संपावरती जाण्याची घोषणा केली आहे। एकीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 40 दिवस पुरेल इतकाच पाण्याचा साठा शिल्लक आहे। असं असताना टँकर असोसिएशनच्या या इशाऱ्यामुळे मोठा फटका मुंबईकरांना बसण्याची शक्यता आहे। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमानुसार विहिरी आणि बोरवेलमधून पाणी उपसा करण्यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र घेणं हे बंधनकारक आहे। या नियमांचं पालन न करणाऱ्या टँकर मालकांना तहसीलदार कार्यालयाकडून नोटीस बजावली जाते। या कारवाईच्या निषेधार्थ आता टँकर चालक आणि मालकांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला। या संपामुळे शहरामधील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि टँकरवरती अवलंबून असलेल्या भागांमध्ये पाणी पुरवठ्याचा गंभीर असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। आता मुद्दा हे आहे, तुम्ही पाणी जमीन असून जे काढते बोरिंग मार्फिक वेल मार्फिक जे पण आहे ते गव्हर्नमेंटनी मतलब तलाठी वगैरेने आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलंय बंद करा। त्याच्यासाठी आम्ही आता रविवार मध्यरात्रीपासून 12 वाजतापासून आम्ही गाड्या उभी करून टाकणार आहे। आम्ही पाणी उचलणार नाही। आता सर्व मुंबईकरांना बसण्यात फटका तो, सर्वांनाच फटका बसणार तो। मी बिल्डिंगला पाणी आपलं जातं, शौचालय आहेत, हॉटेल आहेत, हॉस्पिटल्स आहेत, कन्स्ट्रक्शन आहे, आरएमचे प्लांट्स आहेत, मॉल्सला पाणी जातं, सगळ्या ठिकाणी पाणी लागतं ना, कारण की बीएमसी पाणी त्यांना देऊ शकत नाही एवढं। सब जे हे आंदोलन पुकारलं आहे आम्हाला सरकारने नोटिसेस दिली आहे। CGWAची नोटीस आली आहे आम्हाला, तहसीलदाराची आली आहे, कलेक्टरची आली आहे, BMCची नोटिसेस आली आहे। आमच्यावर FIR घेतात आहे, वीर मालकांवर FIR घेतात, आमच्या गाड्या पकडतात आहे, आमचे इलेक्ट्रिक कनेक्शन कट करतात, बोरवेल ताब्यात घेतात आहे। तर जेव्हा आमच्याकडेच पाणी नसणार तर आम्ही कुठे सप्लाय करणार? आणि ते लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही हे ट्रेड बंद करा। हे 80 वर्षाचं ट्रेड आहे।